स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया SSC MTS मॉक टेस्ट बद्दल, जी की तुम्ही रविवारी दिलेली असेल. तर त्याबद्दल आपण काही एक्सप्लेनेशन बघूया, जनरल अवेअरनेस बद्दल. पण त्याआधी आपण कॅन्डिडेट्स करता काही इन्फॉर्मेशन असतात ते बघून घेऊया. तर टोटल असा 270 मार्क्सचा हा एक्झाम असते. SSC MTS ची जी टेस्ट असते ती 270 मार्क्सची असते. टोटल असे 90 क्वेश्चन्स असतात. 90 क्वेश्चन्स मध्ये सेक्शन 1 मध्ये न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी असते आणि रिझनिंग ॲबिलिटी असते. असे 40 क्वेश्चन असतात, म्हणजे प्रत्येकी 20 क्वेश्चन. तर सेक्शन 2 मध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज असते, म्हणजे प्रत्येकी या या सेक्शन मध्ये प्रत्येकी क्वेश्चन जे आहे ते 25 क्वेश्चन असतात. सो जो फर्स्ट सेक्शन आहे तो क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे जसं तुम्ही प्रिलिम्स देत असता बँकिंग मध्ये, प्रिलिम्स आणि मेन्स, तो प्रिलिम्स जी आहे ते क्वालिफाईंग इन नेचर असते. तशीच जो फर्स्ट सेक्शन आहे तो क्वालिफाईंग इन नेचर आहे, कारण की तिथे तुम्हाला मायनस मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पण सेकंड जो सेक्शन आहे जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजचा, तो तुम्हाला स्कोरिंग साठी चांगला आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला स्कोर करावं लागेल आणि तो स्कोरिंग साठी आहे हा सेक्शन. आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. प्रत्येकी वन थर्ड जो आहे तो क्वेश्चन निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये दिलेली आहे, म्हणजे तुमचा जर एक जरी क्वेश्चन चुकला तर 1/3 मार्किंग जी आहे तुमची मायनस होणार आहे. त्यामध्ये 2 सेक्शन आहे, तर फर्स्ट सेक्शनला 45 मिनिट्स आणि सेकंड सेक्शनला पण 45 मिनिट्स, म्हणजे असे टोटल सेक्शनल टायमिंग दिलेला आहे 45 मिनिट्सचा. त्यामध्ये टोटल टायमिंग जो आहे तो 1 hour 30 मिनिटचा टाइम दिलेला आहे. आणि जसं आता मी तुम्हाला सांगितलेच आहे की फर्स्ट सेक्शनला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि सेकंड सेक्शनला जे आहे ते 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणून जसं की न्यूमेरिकल, मॅथमॅटिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग जसं इम्पॉर्टंट आहे क्वालिफाय करण्याकरता एक्झाम, तसंच सेक्शन 2 जो आहे जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज, हा तुम्हाला स्कोर करण्याकरता इम्पॉर्टंट आहे. म्हणून जसं तुम्ही रिझनिंग आणि क्वांट करत असता तसं तुम्ही जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश सुद्धा करत चला, कारण की तो तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. ओके, सो बघूया, आपण वळूया आता जे एक्सप्लेनेशन आहे जनरल अवेअरनेस बद्दल त्याकडे. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे तर फर्स्ट क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट, कोणत्या स्टेट मध्ये हार्डली एनी डिफरन्स इन डे अँड नाईट टेम्परेचर, हार्डली डिफरन्स येत असतो डे आणि नाईट टेम्परेचर मध्ये. तर तो स्टेट आहे, त्या स्टेटचं नाव आहे केरला. तर केरला हा इंडियाच्या साऊथर्न पार्ट मध्ये येत असतो, म्हणून तिथे इयरली जो आहे तो क्लायमेट जो आहे, टेम्परेचर जो आहे तो कॉन्स्टंट असतो, म्हणून तिथे डे आणि नाईट जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असतं, डिफरन्स येत नाही. आणि जास्तीत जास्त जे डिफरन्स आहे टेम्परेचरचं ते कुठे बघण्यात येते, तर थार डेझर्ट मध्ये. तर थार डेझर्ट मध्ये असं आहे की तिथे डेला जे टेम्परेचर आहे ते राईज होत असतं अप टू 50 डिग्री सेल्सिअस, आणि नाईट टाइमला तिथलं जे टेम्परेचर आहे ते डाऊन होत असतं. तर ते डाऊन होतं ऑलमोस्ट 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ओके, तर थार डेझर्ट मध्ये जे आहे ते टेम्परेचर डिफरन्स खूप बघण्यात येते, आणि केरलामध्ये हार्डली डिफरन्स आहे, म्हणजे तिथे जास्त जास्त डिफरन्स नाही आहे. तिथे क्लायमेट जो आहे तो सेम असतो, टेम्परेचर सेम असतो, म्हणजे इयरली सेम असतो. ओके, इयर मध्ये. नेक्स्ट सेकंड जो क्वेश्चन आहे आपला तो आहे, फॉर विच डान्स फॉर्म डिड वसुंधरा दोरस्वामी गेट संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, अकादमी पुरस्कार फॉर द इयर 2019. तर इयर 2019 मध्ये संगीत नाटक अकादमी अवॉर्ड जो आहे तो मिळालेला होता वसुंधरा दोरस्वामी यांना कोणत्या डान्स फॉर्म मध्ये, तर तो मिळाला होता त्यांना भरतनाट्यम या डान्स फॉर्म मध्ये. तर भरतनाट्यम जो आहे तो ओरिजिनेट झालेला आहे तमिळनाडू मधले जे टेम्पल्स आहेत तिथनं तो भरतनाट्यम जो आहे तो ओरिजिनेट झालेला आहे. आणि संगीत नाटक अकादमी अवॉर्ड जे देण्यात येतो ते मोस्टली म्युझिक, डान्स आणि ड्रामा या सेक्शन्स मध्ये देण्यात येतो. सो वसुंधरा दोरस्वामी यांना 2019 मध्ये भरतनाट्यम या डान्स फॉर्म करता संगीत नाटक अकादमी अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डान्सर पद्म सुब्रमण्यम
अलमेल वली, यामिनी कृष्णमूर्ती आणि अनिता रत्नाम आर ग्रेट एक्सपोनंट्स ऑफ, तर ते ग्रेट एक्सपोनंट्स आहे भरतनाट्यम या डान्स फॉर्मचे. ओके, सो नेक्स्ट बघूया. आणि भरतनाट्यम बद्दल मी तुम्हाला आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की तो ओरिजिनेट झालेला आहे तमिळनाडू मधले जे टेम्पल्स आहे तिथनं तो ओरिजिनेट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट वोन द संतोष ट्रॉफी इन रियाद, जे मार्च 2023 मध्ये रियाद मध्ये संतोष ट्रॉफी कोणत्या स्टेटला मिळालेली होती आफ्टर 54 इयर्सच्या गॅप नंतर, तर ती मिळालेली होती कर्नाटकाला. ओके, कर्नाटकाला मिळालेली होती 54 इयर्सच्या गॅप नंतर, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. आणि संतोष ट्रॉफी जी आहे ती प्रदान करण्यात येते फुटबॉल, ओके, फुटबॉल या गेम मध्ये या स्पोर्ट मध्ये देण्यात येते संतोष ट्रॉफी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 45th क्वेश्चन. तो आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट, तर जे आर्टिकल 129 आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं, तर त्यामधले जे स्टेटमेंट्स आहे काही आपल्याकडे ऑप्शन्स दिलेले आहे, तर त्यामधलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच इट प्रोव्हाइड्स फॉर द सुप्रीम कोर्ट टू बी कोर्ट ऑफ रेकॉर्ड. तर हे ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे अकॉर्डिंग टू आर्टिकल 129 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधलं. नेक्स्ट आहे इंडियन क्लासिकल वोकलिस्ट पंडित जसराज हे बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग म्युझिकल घराणा, तर कोणत्या म्युझिकल घराण्याशी ते बिलॉंग करतात पंडित जसराज, तर ते आहे मेवाटी घराणा. ओके, मेवाटी घराण्याशी ते बिलॉंग करतात, म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आहे आर्टिकल 2930 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधलं जे आर्टिकल 2930 आहे ते डील्स विथ, कशाशी डील करतात ते करतात कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ सिटीजन. ओके, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ सिटीजनशी ते डील करतात आर्टिकल 2930, म्हणजे ऑप्शन नंबर ए. 48th क्वेश्चन बघूया आपण. तर तो आहे ऍज पर 18th पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, तर 18th पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जो आहे त्याच्यानुसार जे अनएम्प्लॉयमेंट आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट आहे अमंग फिमेल मधलं एज 15 वर्ष आणि त्यांच्या वरच्या मधलं जे अर्बन एरियाज मधलं जे आहे ते डिक्लाइन झालेलं आहे किती पर्सेंटनी जानेवारी आणि मार्च 2023 या काळामध्ये या पिरियड मध्ये, तर ते झालेलं आहे 9.2%नी डिक्लाइन, म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे आन्सर आहे याचं. नेक्स्ट बघूया आपण 49th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्टेड विथ डेली ऍटमॉस्फेरिक वेदर चेंज, तर जे डेली ऍटमॉस्फेरिक वेदर चेंज आहे त्याच्याशी कोणती लेअर जी आहे ती कनेक्टेड आहे, तर ती आहे ट्रॉपोस्फियर. ओके, ट्रॉपोस्फियर ही लेअर जी आहे ती डेली ऍटमॉस्फेरिक वेदर चेंजशी कनेक्टेड आहे. आणि त्या लेअर मध्ये जे आहे ते बरेचसे काय ऑकर होतात, बरेचसे ऑल वेदर फिनॉमिना ऑकर होतात, जसं की तुम्ही म्हणू शकता स्टॉर्म, आणखी टेम्परेचर चेंज, प्रेसिपिटेशन, क्लाउड्स, तर हे सगळे जे वेदर चेंज आहे हे या लेअर मध्ये ट्रॉपोस्फियर मध्ये होत असतं. आणि जसे की लेयर्स बघितले आपण तर टोटल अशा 5 लेयर्स आहे, मेन 5 लेयर्स आहे. त्यामध्ये आहे ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर आणि 4th जी आहे ती आहे थर्मोस्फियर, 5th आहे ती आहे एक्झोस्फियर. ओके, अशा या लेयर्स आहे दिलेल्या. आणि जी ट्रोपोस्फियर आहे ती ऍटमॉस्फिअरिक वेदर चेंजशी कनेक्टेड आहे डेलीच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तो 50th क्वेश्चन आहे आपला. अकॉर्डिंग टू द सेन्सस ऑफ इंडिया 2011, 2011चं जे सेन्सस होतं इंडियाचं, तर त्यानुसार विच ऑफ द फॉलोइंग स्टेट, कोणती स्टेटची लोवेस्ट लिटरसी रेट होती, तर ती होती त्रिपुराची. त्रिपुराची होती लोवेस्ट लिटरसी रेट आणि ती होती किती 87.22%. 87.22% ही लिटरसी रेट होती. आणि हायेस्ट जी होती ती केरलाची होती, अराउंड 94% होती लिटरसी रेट. गोवाची जी आहे ती आहे 87.40% आणि मिझोरामची जी होती ती होती 91.33%. तर ही आहे लिटरसी रेट जे सेन्सस झालेलं होतं इंडियाचं 2011 मध्ये, त्याबद्दल लोवेस्ट होती त्रिपुराची 87.22 आणि हायेस्ट होती केरलाची. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. म्हणजेच याचा आन्सर जे आहे आपलं काय झालं, 50th क्वेश्चनचा आन्सर आहे बी, त्रिपुरा. नेक्स्ट 51th क्वेश्चन बघूया आपण. इन विच स्टेट इज द फेमस
ब्रिद्धेश्वर टेम्पल सिच्युएटेड, तर ब्रिद्धेश्वर टेम्पल कुठे सिच्युएटेड आहे, कोणत्या स्टेट मध्ये सिच्युएटेड आहे, तर ते आहे तमिळनाडू मध्ये सिच्युएटेड. तर तमिळनाडूमध्ये ब्रिद्धेश्वर टेम्पल हे सिच्युएटेड आहे आणि ते डेडिकेट केलेलं आहे लॉर्ड शिवा याला, म्हणजे जे आपले महादेव आहे शिवा यांना ते डेडिकेट केलेलं आहे ते ब्रिद्धेश्वर टेम्पल. आणि जी चोला डायनेस्टी होती, तर चोला डायनेस्टी मध्ये तुम्ही जसं हिस्ट्रीमध्ये बघितलंच असेल, वाचलं असेल कधी 10th पर्यंत किंवा 12th मध्ये पण, तर त्यामध्ये चोला डायनेस्टी तुम्ही कधी वाचलं असेल तर ती चोला डायनेस्टी आहे तेव्हा ते बिल्ड करण्यात आलेलं होतं ते टेम्पल. तर 51 क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच तमिळनाडू. नेक्स्ट आहे 52nd क्वेश्चन, तर तो आहे इन विच इयर डिड रॉबर्ट हुक यांनी जो सेल टर्म आहे तो कोणत्या वर्षी इंट्रोड्यूस केलेला होता, तर तो केलेला होता त्यांनी 1665 या वर्षी इंट्रोड्यूस. नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे त्याचा ऑप्शन आहे 52nd ऑप्शन आहे सी. नेक्स्ट आहे 53rd क्वेश्चन, तर विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ कॅपिटल रिसीट इन द गव्हर्नमेंट बजेट. तर जे गव्हर्नमेंट बजेट आहे त्यामध्ये कॅपिटल रिसीट याचं एक्झाम्पल काय आहे, कोणतं एक्झाम्पल आहे त्याचं, तर त्याचं एक्झाम्पल आहे सेल ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स, म्हणजे ऑप्शन नंबर ए हे आन्सर येईल तुमचं सेल ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स. नेक्स्ट 54th क्वेश्चन बघूया आपण, विच ऑफ द अभिन्यास, तर कोणतं अभिन्यास आहे जे डील करतं विथ यूज ऑफ कॉस्ट्युम, ज्वेलरी, फेशियल मेकअप एक्सेट्रा. तर कोणत्या अभिन्यासमध्ये कॉस्ट्युम, ज्वेलरी, फेशियल मेकअप जे आहे त्याच्याशी डील करते, यूज करण्यात येते, तर ते आहे अर्या अभिनयामध्ये. ओके, अर्या अभिनयामध्ये कॉस्ट्युम, ज्वेलरी, फेशियल मेकअप जे आहे याचा यूज करून ह्या अभिनयाशी ती डील करतात. नेक्स्ट जे आपण वाचिका अभिनय आहे, तर वाचिका अभिनय म्हणजे काय होते की जे एक्सप्रेशन आहे जे येतं स्पीच आणि वोकलमुळे, तर त्याला म्हणतात वाचिका अभिनय. सात्विक अभिनय म्हणजे इमोशनल आणि मेंटल स्टेट आहे, तर त्याचं जे एक्सप्रेशन आहे, जे एक्सप्रेशन ऑफ इमोशन अँड मेंटल स्टेट ते येते सात्विक अभिनयामध्ये. आणि अंगिका अभिनयामध्ये येते एक्सप्रेशन ऑफ बॉडी मुवमेंट, तर ते आहे अंगिका अभिनय. सो आन्सर जे आहे 54th क्वेश्चनचं ते आहे ऑप्शन नंबर बी अर्या अभिनय. नेक्स्ट बघूया 55th क्वेश्चन, पंडित भजन सोपोरी जे आहे ज्यांचं निधन झालेलं आहे 2022 मध्ये, वॉज अ फेमस प्लेयर ऑफ विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तर कोणतं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे ते प्ले करत होते, तर ते करत होते संतूर, म्हणजेच ऑप्शन नंबर डी हे तुमचं आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट बघूया 56 क्वेश्चन, तर ट्रान्सफर पेमेंटला कोणती हे जे स्टेटमेंट दिलेले आहे, ऑप्शन्स दिलेले आहेत, तर ते कोणतं स्टेटमेंट डिफाईन करतं ट्रान्सफर पेमेंटला, तर ते डिफाईन करतं पेमेंट मेड बाय गव्हर्नमेंट टू इंडिव्हिज्युअल्स विदाउट एनी करस्पॉन्डिंग प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे ऑप्शन नंबर बी हे तुमचं 56th क्वेश्चनचं आन्सर आहे. नेक्स्ट 57th क्वेश्चन, तर 57th क्वेश्चन आहे हु अमंग द फॉलोइंग इज द ऑथर ऑफ द बुक रेड अर्थ अँड पोरिंग रेन अ नॉवेल. ही एक नॉवेल आहे रेड अर्थ अँड पोरिंग रेन. तर या बुकचे ऑथर कोण आहेत, तर या बुकचे ऑथर आहेत विक्रमचंद्र या बुकचे ऑथर आहेत. तर आपण जसं बघूया शशी थरूर यांनी पण बरेचशा नॉवेल लिहिलेले आहेत, सेव्हरल नॉवेल्स लिहिले आहेत, जितके पण येथे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी सेव्हरल नॉवेल्स लिहिलेले आहेत. आणि त्यामध्ये शशी थरूर यांनी नॉवेल जी लिहिलेली आहे ते आहे वाय आय एम अ हिंदू. ओके, तर ही आहे शशी थरूर यांनी लिहिलेली नॉवेल, म्हणजे बऱ्याचशा नॉवेल मधली एक नॉवेल सांगितली आहे मी तुम्हाला. अश्विन सांगेल यांनी लिहिलेली जी एक नॉवेल आहे ती आहे द कृष्णा की. ओके, द कृष्णा की. तर यांनी पण सेव्हरल नॉवेल्स लिहिलेले आहे, त्यातली ही एक नॉवेल आहे द कृष्णा की त्यांची. रस्किन बॉन्ड हे लिहितात इंग्लिश लिटरेचर मध्ये लिहितात हे, आणि यांच्या पण काही नॉवेल्स आहेत, तर त्यांची एक नॉवेल आहे जी आहे की ब्ल्यू अम्ब्रेला. तर यांच्या त्या सेव्हरल नॉवेल्स मधली तुम्हाला मी एक नॉवेल सांगितलेली आहे रस्किन बॉन्ड यांची. प्रत्येकांची मी एक नॉवेल सांगितलेली आहे, तुम्ही एकदा आणखी जाऊन बघू शकता की कोणाकोणाचे किती किती नॉवेल्स आहेत.
नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन. तर आपण जर 57 क्वेश्चनचं जर आन्सर बघितलं की रेड अर्थ अँड पोरिंग रेन, जी की नॉवेल आहे, त्याचे ऑथर कोण आहे? त्याचे ऑथर आहे विक्रम चंद्र. नेक्स्ट बघूया 58 क्वेश्चन. तर त्याचं द नौकी फेस्टिवल ऑफ, जे नौकी फेस्टिवल आहे जे कुठे ऑब्झर्व करण्यात येते ऑन पंचमी तिथी, जे पंचमी असते 5th डे, या तिथीवर तिथे ऑब्झर्व करण्यात येते. लुनार फोर्टनाईट ऑफ भद्रवा, ऑगस्ट सप्टेंबर या मंथ मध्ये तिथे ते ऑब्झर्व करण्यात येते अ डे आफ्टर गणेश चतुर्थी, गणेश चतुर्थीच्या नंतर. तर त्याचा आन्सर आहे तुमचं ओडिसा. ओके, तर ओडिसामध्ये ओडिसा या स्टेट मध्ये ऑब्झर्व करण्यात येते नौकी फेस्टिवल्स. तर 58 क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया आपण 59th क्वेश्चन. सो 59 क्वेश्चन आहे विच कंट्री हॅज होस्टेड द ICC 2023 ODI क्रिकेट वर्ल्ड कप. तर 2023 जे ICC ODI क्रिकेट वर्ल्ड कप आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या इंडियन्सना माहिती आहे की ते कुठे होस्ट झालेलं होतं. कारण की तेव्हा ते होस्ट झालेलं होतं कुठे? इंडियामध्ये होस्ट झालेलं होतं. म्हणजे ऑप्शन नंबर सी इंडिया तुमचा आन्सर आहे. आणि आपल्या देशामध्येच ते होस्ट झालेलं होतं, इंडियानेच होस्ट केलेलं होतं. पण तरीही तिथे ऑस्ट्रेलिया ही जिंकली होती, आपल्याच देशामध्ये इंडिया ही हारून गेली होती. त्यासाठी तो आपल्या इंडियनसाठी खूप दुःखाचा क्षण होता, असं आपण मानूया म्हणजे तसं आहेच. कारण की आपल्याला खूप दुःख झालेलं होतं की तेव्हा इंडियामध्येच ती मॅच झालेली होती वर्ल्ड कपची, आणि तेव्हा इंडियन टीम जी आहे तीच हारली होती आणि ऑस्ट्रेलिया जी आहे ती जिंकलेली होती. सो जी ICC 2023 ODI क्रिकेट वर्ल्ड कप जे आहे ते होस्ट केलेलं होतं कोणत्या कंट्रीने? इंडियाने. नेक्स्ट आहे 60th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकरची ऑटोबायोग्राफी कोणती आहे? त्याचं नाव आहे प्लेइंग इट माय वे. म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे तुमचा आन्सर होऊन जाईल. सो फर्स्ट जे आहे अनब्रेकेबल. अनब्रेकेबल हे त्यांचं ओन, म्हणजे त्यांनी एक्सपिरियन्स केलेलं हे ओन त्यांचं हे होतं. अनब्रेकेबल कोणाचं? मेरी कॉम यांचं. ओके, तर त्यांनी एक्सपिरियन्स केलेलं होतं आणि स्वतः लिहिलेली होती त्यांनी अनब्रेकेबल मेरी कॉम यांनी. माय मेनी ट्रेट्स विथ गॉड. तर हे एक ऑटोबायोग्राफी आहे, म्हणजे स्वतःनीच त्यांनी लिहिलेली आहे, जे की एक तमिळ ब्राह्मण होते. तर हे तमिळ ब्राह्मणची आहे का? ओके, नेक्स्ट आय एम नो मसिहा. तर आय एम नो मसिहा पण तुम्हाला माहिती असेल तरी पण तुम्हाला मी सांगून देते की जसं पॅन्डेमिक होतं आपलं COVID-19, तर तेव्हा सोनू सूद जे आहे त्यांनी बरेचशांना हेल्प केलेली होती, मदत केलेली होती, गरीब लोकांना ज्यांना हॉस्पिटल्स मिळत नव्हते, ज्यांना एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन मिळत नव्हतं. तर तेव्हा सोनू सूद यांनी बरीचशी हेल्प केलेली होती त्यांना. तर ती पण जी आय एम नो मसिहा ही जी ऑटोबायोग्राफी आहे ही आहे सोनू सूद यांची. ओके, तर तुमचं ऑप्शन जे आहे 60th क्वेश्चनचं ते आहे ऑप्शन नंबर बी प्लेइंग इट माय वे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन एप्रिल 2023 तमिळनाडू यांनी एक बिल पास केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी कोणाला बॅन केलेलं आहे, कोणत्या प्रोडक्टला बॅन केलेलं आहे? तर ते केलेलं आहे ऑनलाईन गॅम्बलिंगला. तर तिथे जे ऑनलाईन गॅम्बलिंग चालतं तर त्याला त्यांनी बॅन केलेलं आहे एप्रिल 2023 मध्ये तमिळनाडू या स्टेटने. सो 61 क्वेश्चनचा तुमचा आन्सर राहील ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघूया 62nd क्वेश्चन. इन विच स्टेडियम, कोणत्या स्टेडियमवर फायनल मॅच जी आहे ODI क्रिकेट वर्ल्ड कप 2011 ची प्ले करण्यात आलेली होती? तर ते प्ले करण्यात आलेली होती वानखेडे स्टेडियमवर. ओके, वानखेडे स्टेडियमवर प्ले करण्यात आलेली होती. ती होती इंडिया आणि श्रीलंकाची, इंडिया वर्सेस श्रीलंकाची. ओके, नेक्स्ट बघूया, म्हणजेच तुमचा ऑप्शन नंबर होऊन जाईल याचं बी वानखेडे स्टेडियम. 63rd बघूया आपण. मित्र मेला वॉज अ रिव्हॉल्युशनरी ऑर्गनायझेशन फाउंडेड बाय. तर कोणी फाउंड केलेली होती ही ऑर्गनायझेशन, रिव्हॉल्युशनरी ऑर्गनायझेशन मित्र मेला, ती केलेली होती विनायक सावरकर यांनी. नेक्स्ट क्वेश्चन 64th क्वेश्चन. विच ऑफ द गॉशियन युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कोसिटी. तर कायनेमॅटिक विस्कोसिटीची जे गॉशियन युनिट आहे ती काय आहे? तर ती आहे स्टोक्स. ओके, स्टोक्स ही कायनेमॅटिक विस्कोसिटीची गॉशियन युनिट आहे.
आता एम्पियर, एम्पियर जी आहे ती कशाची युनिट आहे, ती आहे एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंटची एसआय युनिट आहे एम्पियर. जूल कशाची आहे, ती आहे एसआय युनिट ऑफ एनर्जीची हा एसआय युनिट आहे एनर्जीची ती जूल आहे. आणि डार्सी जी आहे, डार्सी हे आपण म्हणू शकतो की एक फ्लूइड, ओके, फ्लूइडला मेजर करण्याकरता जे यूज होते ती आहे डार्सी. तर याचा ऑप्शन नंबर जे आहे तुमचा आहे सी, स्ट्रोक्स. 65th क्वेश्चन बघूया आपण. तर हु अमंग द फॉलोइंग फ्रीडम फायटर लॉयर फ्रॉम बेंगाल इज नोन ॲज देशबंधू. तर देशबंधू हे कोणते जे फ्रीडम फायटर लॉयर आहे बेंगालचे, त्यांना म्हटलं जायचं देशबंधू. तर त्यांचं नाव आहे चित्तरंजन दास, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. 65th क्वेश्चनचा तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, चित्तरंजन दास. ओके, सो आपण बघितलेले आहे आता टोटल असे 25 क्वेश्चन्स बघितलेले आहे जनरल अवेअरनेसचे. तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असली याची तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये एक क्वेश्चन्स टाकू शकता, आम्ही रिप्लाय करू तिथे तुम्हाला. सो आता नेक्स्ट आपण सेक्शन बघूया, तो आहे इंग्लिशचा. तर मयूर सर तुम्हाला इंग्लिश सेक्शन एक्सप्लेन करतील. सो थँक्यू.